आपण थोडं थोडं जो म्हाताऱ्यापणाचा तो अनुभव येतो आपल्याला यायला लागतो. हां. केल्यामुळं चेहऱ्यावरती तेज येतात. बरोबर. मागवलेलं आहे आणि हे जर तुम्हाला कदाचित पिक्चरवरून दिसत असेल, कारण हे ओपन करायची मला खूप जास्त एक्साइटमेंट होती आणि मी हे ओपन केलं ॲक्च्युली. काय म्हणतात, ताकद लागते, खूप ताकद. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. वेलकम टू अवर ब्लॉग. तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. येस. सो आज विकेंडला नेहमीप्रमाणे आम्ही लेट उठलो आणि आम्ही आज आलेलो गार्डनमध्ये. गार्डनचं नवी मुंबईमध्ये तसे खूप गार्डन आहे. पहिली गोष्ट, हां, आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना माहीत नाही की आपण जे कोणी आमचे रेग्युलर व्ह्युअर्स आहेत, जे रेग्युलर व्हिडिओज बघतात, त्यांना माहीत नसेल, म्हणजे त्यांना वाटत असेल की आम्ही पुण्यात राहतो, नवी मुंबईच्या गार्डनमध्ये का, तर ते आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगू. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. येस. सो जसं की मी सांगितलं, आता झालेली आहे आमची सकाळ आणि आमच्या घराच्या जवळच असलेलं हे एक गार्डन आहे. तुम्ही मागे बघू शकता, खूप मोठं गार्डन आहे. आणि नवी मुंबईमध्ये तसे खूप जास्त गार्डन्स आहेत. जे कोणी नवी मुंबईमध्ये राहतात त्यांना माहीत असेल, खूप गार्डन्स आहेत. तर सकाळी सकाळी मस्त आम्ही इकडे आलेलो आहोत. येस, गार्डनमध्ये वॉक करायला हां, आणि थोडीफार योगा वगैरे सूर्यनमस्कार करण्यासाठी. आम्ही याला थोडंसं हेल्थ कॉन्शियस झालो. करेक्ट. पहिले नव्हतं. मी तर तसं डेली येत असतो, बट विकेंडला ही पण माझ्यासोबत असते. हां, हे रोज येतात. मी आता ना साथ द्यायला लागलेली आहे, कारण फिट राहणं पण गरजेचं आहे. कारण ह्याच वयात आपण थोडं थोडं जो म्हाताऱ्यापणाचा तो अनुभव येतो आपल्याला यायला लागलाय. तर त्यासाठी फिट राहण्यासाठी सकाळी नाही एक्सरसाइज काहीतरी. हां, केल्यामुळं चेहऱ्यावरती तेज येतात. बरोबर. मेकअप वगैरे करायची गरज नसते. वा, काहीतरी म्हणजे तेज येतं. तुम्हाला काय कशाला पाहिजे मग तेज? कशाला पाहिजे, प्रत्येकाला गरजेचं असतं ना. अच्छा. सो गाईज, तर आम्ही तुम्हाला आता कंटिन्यू ब्लॉगमध्ये दाखवू पुढे की गार्डनमध्ये काय काय ॲक्टिव्हिटी होता, मी कोणकोणते एक्सरसाइज करतो, गार्डनमध्ये काय काय त्यांनी प्रोव्हिजन दिलेले आहे. तर बघू, सी. स्टे ट्यून. सो गाईज, हे आहे गार्डन आणि खूप मोठं आहे. मी 1मध्येच ॲक्च्युली घेत आहे. 0.5मध्ये जर घेतलं तर क्लॅरिटी खराब होईल. सो त्यामुळे हे आहे गार्डन. तिकडे पण खूप मोठं आहे, बघू शकता. आणि तिकडे नवी मुंबईचे त्यांनी असं बनवलेलं आहे स्टॅच्यू. सो गाईज, हे आहे वॉकिंग थेरपीसाठी. असे इकडे छोटे आणि मोठे दगड अशा पद्धतीने आहेत आणि इथे तुम्ही करू शकता वॉकिंग थेरपी तुमच्या पायासाठी, जी की खूप गरजेची आहे. आणि असा मोठा राऊंड आहे इकडे, इफ यू कॅन सी. बघू शकता तुम्ही, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी इथं बनवलं त्यांनी.
घसरगुंडी वगैरे. सो पॅरेंट्स त्यांच्या मुलांना घेऊन इथे खेळायला आलेले आहे. आणि त्यासोबतच साईडला तुम्ही बघू शकता पेपर वाचण्यासाठी त्यांनी एक हॉल टाईप बनवलं आहे. ज्यांना काय पेपर वाचायचं असेल ते पेपर वाचतात. ज्याला रनिंग करायची तो रनिंग करतो, ज्याला वॉक करायचं तो वॉक करतो. कंप्लीट गार्डनला राऊंड मारता येतो आहे. वॉक करण्यासाठी आपल्याला चालावं लागतं फास्ट, पण आम्ही चालतोय खूप स्लो. ते याच्यासाठी कारण आज स्पेशल डे आहे की व्हिडिओ बनवायचा आहे, सो त्याच्यासाठी थोडं स्लो. रनिंग केली तरी चालेल. शूज नाही घातले आज. ठीक आहे. सो काही आता वाजलेले आहेत 10 आणि हे गार्डन 10 वाजता बंद होतं. सो आता आम्ही थोडंसं लेट झालो यायला, आज विकेंड असल्यामुळे. सो 10ला हे बंद होतं आणि परत संध्याकाळी हे ओपन होतं. तुम्हाला जर संध्याकाळी वॉक वगैरे करायचं असेल तर मग तुम्ही परत इकडे येऊ शकता. तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच येईल आणि अधूनमधून मी ट्रिप सिरीजचे पण जे माझे पार्ट्स बाकी आहेत ते पण पोस्ट करत राहील. सो ते सुद्धा तुम्ही बघा, आवडलं तर लाईकसुद्धा करा. सो आज आहे सॅटर्डे आणि आजचा आमचा काय काय प्लॅन असणार आहे हे व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेल तुम्हाला. सो स्टे ट्यून. जेव्हापासनं मी योगेशला ओळखते तेव्हापासनं एक गोष्ट मला त्यांच्याबद्दल कळली आहे, ती म्हणजे त्यांना मेडिटेशन प्रचंड आवडतं. सो जेव्हा केव्हा असं गार्डन किंवा ते नॅचरल ठिकाणी, झाडांच्या ठिकाणी किंवा शांत ठिकाणी जातात, ते आवर्जून मेडिटेशन करतात. हा त्यांच्या डेली रुटीनमधला एक महत्त्वाचा पार्ट आहे. गाईज गेस व्हॉट, गार्डनमधून आल्या आल्या एक छान सरप्राईज भेटलेलं आहे. ते म्हणजे मी त्यामुळे पार्सल फायनली आलेलं आहे. तुम्ही बघू शकता काय असणार आहे पार्सलमध्ये, तुम्ही गेस करा. आपल्या व्हिडिओशीच रिलेटेड या गोष्टी आहेत ज्या मी मागवलेल्या आहे. हे जर तुम्हाला कदाचित पिक्चर म्हणून दिसत असेल, कारण हे ओपन करायची मला खूप जास्त एक्साइटमेंट होती आणि मी हे ओपन केलं ॲक्च्युली. आणि मग विचार केला की योगेश म्हणजे आपण व्हिडिओ याचा रेकॉर्ड करू. सो मग आता व्हिडिओ मी रेकॉर्ड करत आहे. सो इकडे आहे ट्रायपॉड आणि याच्यामध्ये आहे माईक. हे खूप गरजेचं होतं आपल्या व्हिडिओसाठी. मी तुम्हाला म्हटलं होतं की व्हिडिओजमध्ये आवाज आपल्याला व्यवस्थित येत नाही, तर त्यासाठी मी माईक मागवलं होतं आणि फायनली तो आलेला आहे आता. सो आता आपण पहिले एक एक करून ओपन करणार आहोत. हे जे पार्सल आहे हे ऑलरेडी मी ओपन केलं, सो हेच मी आपल्याला दाखवते. तर ट्रायपॉड जो आहे तो आपण मागवलेला आहे 3360 टायगॉटचा ट्रायपॉड आहे. नाव कुठे दिलेलं नाहीये, बट आम्ही ऑनलाईन मागवतो ना तेव्हा त्याच्यावर 3366 टायगॉट असं नाव होतं. सो तो आम्ही मागवलेला आहे आणि ऑफर चालू होती, तर बऱ्याच स्वस्त आम्हाला तो मिळालेला आहे. लिंक मी तुम्हाला याची डिस्क्रिप्शनमध्ये नक्की शेअर करेल. सो हा आहे आपला ट्रायपॉड. as you can see, and छान फीचर्स आहेत खूप. इकडे पकडायला हँडल सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. आणि म्हणजे त्याला हे जे लिफ्टर आहे, मला माहित नाही काय म्हणतात, लिफ्टर आहे ते असं फिरवलं तुम्ही हे असं वर जातं आणि त्याच्यामध्ये खूप इझी पडतं ऍक्च्युली तुम्हाला एक्सेस करायला. as you can see, this is one benefit of this tripod. आणि अशा पद्धतीने आहे. त्याच्यानंतर असं तुम्ही खाली पण याला करू शकता इझिली, जेवढं आहे तर तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता. त्यानंतर हे जे इकडे हँडल आहे 360 डिग्री रोटेशनसाठी तुम्हाला हे युजफुल आहे. तुम्ही पाहिजे तसं त्याला फिरवू शकतात सगळ्या बाजूनी. आणि इकडं आपल्याला ह्याच्या क्लिप्स आहेत, ह्या आपण काढून स्टँडला मोठं सुद्धा करू शकतो.
पहिली गोष्ट याच्यासोबत आणखी एक मोबाईलसाठी होल्डर आलेला आहे, ते आपण लावूया अगोदर, सगळ्यात अगोदर. तर सो इसको लगा देंगे हम. इझी आहे लावणं, काही अवघड नाही. ओव्हरऑल क्वालिटी मला खूप छान वाटली आहे स्टँडची वगैरे. कितीला परचेस केले आपण? एक्झॅक्टली माहित नाही मला, पण 700च्या आतमध्येच आम्ही हा ट्रायपॉड मागवला होता ऑफरमध्ये. सो त्या मानाने पण इथे खूप छान क्वालिटी आहे. येस, यू कॅन सी वी हॅव टू पुट दिस मोबाईल होल्डर इन दिस वे. आणि आता आपण याला ओपन करूया, किती हाईट आहे याची ते चेक करण्यासाठी. सो ॲज यू कॅन सी मोबाईल उचलतो तुम्हाला दाखवण्यासाठी. अशा पद्धतीने तुम्ही याला वाढवू शकता आणि लॉक करू शकता परत तुम्हाला जेवढी हाईट पाहिजे त्यासाठी. येस, इकडे मेन म्हणजे हा बेल्ट तुम्ही लावू शकता. जर तुम्ही कुठे बाहेर फिरायला गेला तर तिकडे जर हवा चालू नसेल तर हे हुक आहे, तुम्ही एखादी जड वस्तू इकडे अडकवू शकता, जेणेकरून याचं वेट जे आहे ते बॅलन्स होईल त्याच्यासाठी. आणि छान आहे, तुम्ही बघू शकता मस्त. मला हे खूप जास्त आवडलेलं आहे. आता व्हिडिओला मला खूप जास्त हेल्पफुल होणार आहे. सो आय एम हॅपी विथ दिस वन. क्वालिटी पण छान आहे, यूज करून बघितल्यावरच कळेल एक्झॅक्टली किती चांगलं आहे काय नाही. सो हा आहे आपला ट्रायपॉड, आहे आपला K8चा वायरलेस मायक्रोफोन माईक. तर याच्यामध्ये काय काय आहे ते आपण बघणार आहोत. सो आणि हा आपल्याला भेटलेला आहे, बिलवर मेन्शन नाही, ते सुद्धा मी तुम्हाला प्राइस सांगेल. आणि हा सुद्धा मला ऑफरमध्येच मिळालेला आहे. सो लेट्स सी. 250 250 समथिंगमध्ये आम्हाला हा मिळालेला आहे ऑफरमध्ये. सो आपण याला ओपन करू. खूप छान आहे, मी असं बॉक्स दिलेला आहे तुम्हाला ठेवण्यासाठी. सो म्हणजे तुम्ही याच्यामुळेच नंतर यूजर ठेवू शकता. सर्वात अगोदर ओपन केल्यानंतर इकडे आपल्याला युजर मॅन्युअल कसं यूज करणार आहोत आपण, युजर इन्स्ट्रक्शन वगैरे सगळं दिलेलं आहे. आणि हा आहे आपला माईक. सो हा आहे माईक आणि याला आहे एक मागे क्लिप किंवा म्हणू शकता याला होल्डर वगैरे क्लिप. सो आपण अशा पद्धतीने इकडं लावून वायरलेस याला ऑपरेट करू शकतो. सो हा आहे आपला माईक आणि याला म्हणतात रिसिव्हर. सो हे आहे अँड्रॉइड फोनसाठीचं रिसिव्हर. हे कुठल्याही अँड्रॉइड फोनला सी टाईपमध्ये आहे. सो सी टाईपचे जे फोन असतील त्याला तुम्ही कनेक्ट करायचं आहे. आणि आणखीच एक मेन म्हणजे आपल्याला आयफोनचं सुद्धा रिसिव्हर दिलेलं आहे. जर कुणाकडे आयफोन असेल तर तुम्ही दोन्ही सुद्धा हे मागवू शकता. आता आपल्याकडे तर आयफोन नाही आहे, आपण सध्या यालाच ऑपरेट करणार आहोत. ज्या दिवशी आपल्याकडे आयफोन येईल तेव्हा आपण याचा यूज करू. सो गाईज फायनली आपण आपल्या माईकचं सेटअप केलेलं आहे आणि आता मी ते बघत तुम्ही माईक यूज करत आहे. सो हे मी टेस्ट करत आहे की कशी आहे क्वालिटी. सो आता आपण बघणार आहोत, चेक करूया. आणि तुम्हाला मी हा व्हिडिओसुद्धा एक टेस्टिंगवाला शेअर करते. अगोदरचा आजचा जो व्हिडिओ आहे माईक अटॅच करण्या अगोदरचा जो व्हिडिओ होता तो विदाऊट माईक होता आणि हा विथ माईक आहे. सो आता आपण बघूया खरंच हा माईक किती वर्क करतो. बघू शकता इकडे चालू आहे आमच्या किचनची साफसफाई आणि आज हे काम हाती घेतलेलं आहे योगेशने. मला हेल्प करत आहेत ते. आमचं जे मुंबईचं किचन आहे ते खूप खराब झालं होतं. सो मी माझ्या मुंबईच्या घराची पण तुम्हाला लवकरच होम टूर देईल. सो इकडे चालू आहे योगेशची साफसफाई, सगळं साफ करत आहेत ते. ऑलमोस्ट हे सगळं त्यांनी केलं आहे आणि मी फक्त इकडं सगळं सामान आणून ठेवलं आहे हॉलमध्ये. इकडं ताई आहेत त्या भांडे साफ करून देत आहे मला आणि मग मी इकडे सगळे मांडणार आहे. विश थँक यू फॉर हेल्पिंग मी.
हे बघा, हिचं आता साफसफाई चालू आहे किचन. माहित नाही ना मला. नाही काही गरज नाही आवाजात तसं. हे बेडशीट द्यायला सांगते आता माझी चालू आहे. माझं टर्न झालं आहे आता तिची टर्न स्टार्ट झाली आहे. मी पूर्ण हे वरचं क्लीन केले. इकडचे कप्पे, किचन वटा, गॅस वगैरे. इकडचं हे आता पूर्ण खालची साईडची स्टार्ट झाली. मुंबईत जे लोक राहतात त्यांना माहीत असेल किचन किंवा काही असो किती लवकर चिकट होतं इथल्या ह्युमिडिटीमुळं. त्याच्यामुळं खूप मेहनत लागते, काय म्हणतात ताकद लागते, खूप ताकद. साफसफाई करताना चहा घ्यायची मज्जाच वेगळी असते, कारण तो थकवा सगळा रिलीफ होतो चहामुळे. आणि म्हटलं ताई पण थकल्या असतील त्यासाठी मी इथे चहा टाकलेला आहे छान. आणि त्यांनी सगळे मस्त भांडे घासून दिले मला. आणि आता हे हॉलमध्ये सुकवण्यासाठी असेच मांडलेले होते इकडे. सो मस्त आम्ही त्यानंतर चहा घेतली. आणि रात्री आम्ही गेलो जत्रेमध्ये. तर ही जी जत्रा आहे ही नेरूळमध्ये भरली होती, नवी मुंबईमध्ये नेरूळमध्ये. सो खूप मोठी ही जत्रा होती. ॲक्च्युली मला त्या ताईंनीच सांगितले ह्या जत्रेबद्दल. आणि खरंच खूप मोठी जत्रा होती. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा इतकी मोठी जत्रा पाहिली होती, जिथे तुम्हाला सगळ्याच प्रकारच्या खरेदीसाठी शॉपिंग्स, त्यानंतर खायचे फूड स्टॉल्स आणि अक्षरशः डान्स परफॉर्मन्स वगैरेसुद्धा तिकडे होते. सो खूप मोठी ही जत्रा होती. पूर्वी जेव्हा लहान होतो तेव्हा मला आठवतं गावाकडे गेले की जत्रेला वगैरे जायचो, तिकडे जत्रा असायच्या. पण आता तितकं जत्रेला वगैरे जाणं होत नाही गावाकडे. सो इकडे येऊन मला खूप छान वाटलं आणि मस्त जत्रा होती, एवढी मोठी जत्रा. खूप एन्जॉय केला इकडे येऊन, परफॉर्मन्स वगैरे बघून मस्त होतं सगळंच. आणि बऱ्याच दिवसांपासून ही जत्रा होती अशा त्या ताई म्हणाल्या. पण मी जो गेलो तो दिवस सेकंड लास्ट दिवस होता. शेवटचे 2च दिवस उरलेले होते, त्यामुळे प्रचंड गर्दी इथे बघायला मिळत होती. आणि बरेच फूड स्टॉल वगैरेसुद्धा होते ॲज सो त्यामुळे सुद्धा जास्त गर्दी होत होती. आणि इकडे बघू शकता तुम्ही आगरी लोकांचा सुंदर देखावासुद्धा इकडे मांडलेला होता. सो मला वाटतं मी वाचलेलं एंट्रीला की ही आगरी लोकांची काहीतरी जत्रा होती, आगरीच काहीतरी नाव होतं तिथे. सो खूप छान देखावा होता, अगदी हुबेहूब तिथे माणसं उभे आहेत असं वाटत होतं. आणि इकडे होतं गावदेवीचं, म्हणजे जी गावदेवी इथं जे मंदिर आहे त्यांची मूर्ती ते ठेवलेली होती. मस्त देखावा बघू शकता तुम्ही. इकडे एक माणूस आणि बैलगाडी छान होतं. त्यानंतर इकडे फूड स्टॉलसुद्धा होते. सो आगरी लोकांचं जे सगळं जेवण असतं ते सगळं इकडे त्यांनी मांडलं होतं थाली सिस्टीमनुसार. आणि स्वस्त होतं जेवण, बांगडा थाळी वगैरे 200. पण आम्ही काही ट्राय केलं नाही, कारण त्या दिवशी सॅटर्डे होता आणि आम्ही सॅटर्डेला नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे आम्ही तिकडे काही ट्राय केलं नाही ते. पण जत्रा आम्ही खूप जास्त एन्जॉय केली. खूप छान होतं सगळंच. इकडे बऱ्याच शॉप्स होत्या. टॅटूज वगैरेसुद्धा इकडेच असतात. ते कितपत सेफ असतं त्याच्याबद्दल मला आयडिया नाही आहे कधीच, पण होत्या शॉप्स, बिस्किट शॉप्स. त्यानंतर खायचे फूड स्टॉलसुद्धा सगळे होते. शॉपिंगसाठी सुद्धा बरेच स्कोप होते इकडं. मोबाईल रिलेटेड डिव्हायसेस, त्याच्यानंतर घरातील तुमच्या वस्तू आणि मेन म्हणजे रहाट पाळणे ते सुद्धा इकडे होते. लहान मुलांसाठी सुद्धा खूप रायडिंग इकडे होता आणि मोठ्यांसाठी सुद्धा मोठमोठे आकाश पाळणे इकडे होते. सो आम्ही खूप छान एन्जॉय केला जत्रेमध्ये. आणि असाच आम्ही विकेंडचा सॅटर्डे घालवला होता यावेळेसचा. सो हा होता आमचा व्लॉग, एक विकेंडचा एक डे. सो भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.